जने अगे जने मी सांगत होते का नाही तुला ही लगीन होणार नाही म्हणजे नाही. अगं मी मोडायच्या तयारीतच होते पण तेवढ्यात त्या दिव्या मॅडमने मोडलं. आणि नुसतं मोडलं नाही डंकात मिरची कुटतात ना तसा कुटलाय आणि मका बडवतात ना तसा बडवून काढला त्या कंपाऊंडरला. आणि काय ग त्या बाजाला जरा समजून सांग लय त्या कंपाऊंडरला सोडवायसाठी पुढे पुढे करतोय. त्याला रट्ट पडतील ना तेव्हा कळेल बघ त्याला चांगलंच. या जाग मला सांग ना अगं तुला कसं का माहित की दादूस पोलीस पकडून नेणार आहेत. सांग लवकर. सने थांब जरा मी तुला नंतर फोन कर. सांग की आजी. मोड द्या मी फोनवर बोलते कळतंय का नाही तुला कधी बी तुला बघवना झालंय वय. दाजी दाजी कशाला रे करतो माहित झालंय ना आता लगीन मोडलंय म्हणून. आणि सगळ्या गावाला माहितीये की ह्या कंपाऊंडरला पोलिसांनी पकडून नेलंय म्हणून. कशाला रे बोंबलत आलाय. मी आधीच सांगत होती की कंपाऊंडर तसा नाही त्याचं खायचं दात वेगळं आणि दाखवायचं दात वेगळं आहे. काय झालं ना झालं का तुझं समाधान लगीन मोडलेलं तर झालं ना समाधान तुझं. बस नाही लगीन करत होतास ना. अगं कुठे काय केलंय आजीला लगीन मोडायचं होतं. बोलतोय मला बोलशील जीव घेते का त्याचा आता. मी जीव घेत माझा पोरगा आहे मी काय बी करत मी त्याचा जीव घेत माझा जीव देत. लोकांच्या समोर हसू झालंय. बरं मांडवात माझ्या लेकीचं लगीन मोडलंय. आता कसं वाचा तिचं. पण नाही कुणाला काय पडली नाही त्याची. उलट आनंदच झाला लगीन मोडलेलाच. मम्मी नाही परत नाही वागणार असं नाही ते मिळणार तुला. ए मला लगीन मोडल्याचा आनंद नाही झाला पण त्या कंपाऊंडर संघ लगीन मोडले ना त्याचा आनंद झालाय. मी काय एवढी उलट्या काळजाची नाहीये. माझी नात आहे ना लाखात एक अशी देखणी आहे. अगं तिला कुठलं नाही कुठलं स्थळ मिळेल बघीन मग मी. अगं शांत बसती का आता का डोकं आपटून जीव देऊ तुझ्या मोर. ए बाबू तुला जे काय करायचंय ना बाबा ते समजा नंतर कर. इथं पोटातले कावळं वरडतात माझ्या. मला जेवण करू दे पहिलं. चला चला सगळ्यांनी जेवून घ्या बरं. सरका मम्मी चल जेवायला चल लवकर. पप्पा चला मम्मी चल ना जेवायला चल. हाय का आता किती त्रास करून घेणार आहे. सगळं काय ठीक होईल बघ. चल ना जेवून घे ना. पप्पा घ्या ना जेवून मी आलेच. ए आहे ये बाया पोटभर जीव दोघी जणी चल लवकर. मंगल चल बरं. मला भूक नाहीये जावा तुम्ही खावा. अशी कशी भूक नाही. चल गप गुमान जेवायला. मंगल मी तुझी सासू सांगते जेवायला चल. उठली का नाही अजून. चल उठ बघू. सांगितलं नाही एकदा मला भूक नाही. जेवा तुम्ही. इथं माझ्या लेकीचं वाटोळं झालंय. काय बोलते असे मम्मी. काय वाटोळं बिटोळं झालं नाही. कोण म्हटलं तुला माझं लगीन मोडलंय. माझं लगीन होणार ते बी डॉक्टरांसंग. वय मम्मी माझं डॉक्टरांशी बोलणं झालंय. ते म्हणाले तू अजिबात टेन्शन घेऊ नको आणि घरात बी सांग कशाचंच टेन्शन घ्यायचं नाही. सगळं काही ठीक होणार आहे. डिंपल तू खरंच बोलतेस ना. उगाच आम्हाला बरं वाटावं म्हणून सांगतेस बाया. हाय का आता मी कशाला खोटं बोलू. अगं खरंच सांगत्या. ते म्हणाले मी आज काही चुकीच केली नाही तर दिव्या मॅडम त्यांचं काहीच बिघडू शकत नाही. ते येणार आहेत त्यांना सोडणार आहेत बघ. तू टेन्शन घेऊ नको. त्यामुळे आता गप जेवायला चला चला. वाट बघा तो कंपाऊंडर सुटतोय त्याची. मॅडम आता काय सोडत नाही त्याला. मम्मी गप्पस तुला माहित आहे ना तिचा स्वभाव कसा आहे. नको लक्ष देऊ. चला बरं जेवायला. आजी चल जेवायला. चल रे टोन्या चला.
प्लॅन घरच्यांना समजवलंय, पण पुढं काय? डॉक्टरांनी प्लॅन बनवलाय खरा, ऐकून बी भारी वाटलं, पण तो प्लॅन सक्सेसफुल कसा होणार? तो प्लॅन फसला तर? पोलिसांच्या मारापुढं डॉक्टर सगळं पोपटागत बोलले तर? डॉक्टरांनी माझं बी नाव घेतलं तर? सगळं संपलं. मम्मी पप्पासनी काय वाटल? सगळीकडे आमची बदनामी होईल. माझं हिरोईन व्हायचं स्वप्न तर धुळीलाच मिळेल. हिरोईन म्हणून फेमस व्हायच्या ऐवजी गुन्हेगार म्हणून फेमस व्हायचे मी सगळीकडं. डिंपल, मला कळतंय तुझं लगीन मोडलं म्हणून तुला त्रास होत असेल, पण नका काळजी करूस पोरी, सगळं नीट होईल बघ. वय जा, झोप जा आता. आता कसं सांगू पप्पा तुम्हाला? लगीन मोडल्याचा तारास नाही झाला मला. अशी अजून 10 लग्न जरी मोडली ना तरी मला काहीच वाटणार नाही. माझं टेन्शन वेगळंच आहे. किती केअर करताय तुम्ही महाराजची. मी तुम्हाला घरी सोडा जातो. चला. कशाला तुम्हाला उगीच त्रास? आम्ही जातो. नाही अहो, मायराने मला डॉक्टरचा अंकल म्हणून कधीच स्वीकारलंय. तुम्ही माझ्याशी लग्न कराल? आता तुम्ही माझ्या आहात, फक्त माझ्या, आणि मी तुम्हाला माझ्यापासून लांब नाही ठेवू शकत. शिकरे शिकरे, मॅडम. त्या देवी सिंगला इंटरोगेशन रूम मध्ये घेऊन या. येस मॅडम. मंगलवाहिनी, ओ मंगलवाहिनी. बाबू दादा, काय झालं बजाबाजी? काय डॉक्टरांबद्दल काय बातमी? त्यांना सोडलं असेल ना? नाही, अजून नाही सोडलं, पण गावच्या मारुतीची शपथ आहे मला. कसं सोडत नाही तेच बघतो. अख्खं गाव पेटून उठलंय मंगलवाहिनी. गावाने बंद पुकारलाय डॉक्टरांसाठी दिव्या मॅडमच्या विरोधात. आता दिव्या मॅडम काय, त्यांच्या वरचा साहेब जरी आला का नाही तरी त्यांना डॉक्टरांना सोडावंच लागेल. सोडावं लागेल म्हणजे सोडावंच लागेल. नुसतं सोडून नाही चालणार बजा. डॉक्टर जर निर्दोष सिद्ध झाले ना तर दिव्या मॅडमला माफी सुद्धा मागावी लागेल. नुसती माफी नाही मागावं लागणार, तर नाक घासून माफी मागावं लागेल. मला डॉक्टरांनी एका वकिलाचा नंबर दिला होता, त्याच्याशी बी बोलणं झालंय, ते बी येणार आहेत. काय बी करा बाया, पण डॉक्टरांना तेवढं सोडून आणा. आणा म्हणजे आत्ताच्या आत्ता आणूया आपण. तुम्ही माझ्या बरोबर पोलीस स्टेशनला चला. पोलिसांना आपली ताकद दिसली पाहिजे. वय आपला आहे का नाही, पाठिंबाच डॉक्टरांना लॉकअप बंद बाहेर काढू शकतो. चला आपण पोलीस स्टेशनला जाऊ. चला. ए, मी नाही येणार बाबा. कसलं ऊन पडलंय बाहेर. एवढ्या उन्हाचं कोणतरी घराबाहेर पडतं का? हा, समजा काळ पडतंय माझं अंग त्यांनी. काय बोलताय? कुठे येऊन? पाऊस भरला एवढा. होय बाया, केवढा पाऊस भरलाय. इजा बी चमकत्याल आणि वादळ बी सुटल.
ए अगं आत्या, पाऊस भरलाय खरं, पण आता कुठं पडतोय? चल की. अरे आता नाही म्हणून काय झालं, त्याचा काय भरोसा कवा बी येतोय ते, त्यामुळे मी नाही येत, तुम्ही जावा. आणि तसं बी त्या पोलिसांच्या कुठं झंझट मध्ये पडायचं फुकाटचं. मी पण आलो असतो, पण एक काम करा, तुम्ही वा पुढं, मी डायरेक्ट गृहमंत्र्याशी बोलतो फोनवरनं. हो दाजी, या गावचा जावं ना तुम्ही, म्हणून तुमचं ऐकून घेतोय सगळं. हा, नाही तर तुमच्यासारख्या माणसाला बॅलर मध्ये घालून सतोबाच्या डोंगरावरनं खाली सोडलं असतं एका फुकीतच. लका, तुमच्यासारखी स्वार्थी माणसं उभ्या आयुष्यात बघितली नाही तुम्ही. पैशांसाठी डॉक्टरांची पाठ कधी सोडली नाही तुम्ही, आणि आता कुठं काहीतरी करायची वेळ आली डॉक्टरांसाठी तर लगेच पाठ फिरवून नामनिराळ होताय वैरे तुम्ही. जरा तरी लाज बाळगा की, कुठं फेडाली ही पाप. ए बाजा, लय नको बोलू. आता तू सांग, काल आपण एवढा प्रयत्न केला, काहीतरी त्याचा उपयोग झाला का रे? वायाच गेला ना समजा. मग आज बी फुकटचं हेलपाट पडत्याल. मग होऊ द्या की, हेलपाटा झालं तर काय झालं? अहो काल काय आज काय, महिनाभर जरी धरणात धरून बसावं लागलं ना तरी चालत, पण एका निर्दोष माणसाला शिक्षा नाही झाली पाहिजे. त्यांना आपण सोडून आणायचं म्हणजे आणायचं. वय भाऊजी, खरं बोलताय. आता आपल्याला ढिलं पडून चालणार नाही. कुणी येऊ ना येऊ, आपण जाऊया. आम्ही आलो, चप्पल घालून येतो. काय झालं का नाही तरी देव माणसाला सोडवायचं म्हणजे सोडवायचंच. मंगलवाहिनी, तुम्ही चला, टेन्शन घेऊ नका. आमच्या डॉक्टर साहेबांना सोडा, सोडा म्हणले का आमच्या डॉक्टरांना. तुम्हाला मला नीट काम करू द्यायचं नाहीये का? गावात एवढे खून झालेत, त्यांना नाही मिळालं तुम्हाला असं वाटत नाही का? अहो मस्त वाटतं की देव मॅडम, त्यासनी न्याय मिळावं म्हणून, पण आमच्या देव माणसानं काय बी केलं नसताना त्यांच्यावर तुम्ही अन्याय करायला निघाला. नाहीतर काय, चोर सोडून संन्याशाला फाशी देताय तुम्ही. कोण चोर आणि कोण संन्यासी ना हे तुम्हाला लवकरच कळेल. हा देवी सिंग देव माणूस बनून तुमच्या सगळ्यांच्या डोळ्यामध्ये धूळ फेकत राहिला तरी तुम्ही त्याचीच बाजू घेताय. तुम्हाला काहीच वाटत नाहीये? अरे आता तरी डोळे उघडा. मॅडम, डोळे उघडायची गरज तुम्हाला आहे, आम्हाला नाही. मंगल, थांबावं, बोलू द्या मला. ही बघा मॅडम, डॉक्टर आम्हाला सांगायला आलं नव्हतं मला देव माणूस म्हणा, देव माणूस म्हणा. हरबारीला धावून गेलंय गावातल्या लोकांसाठी. कधी बी कुठल्या बी मदतीला नाही म्हणलं नाही. ते दिन रात एक केलाय गावातल्या लोकांसाठी, म्हणून आम्ही समधी त्यांना देव माणूस म्हणतो. आणि हे बघा, आम्ही त्या देवी सिंगला नाही ओळखत, आम्ही ओळखतो ते आमच्या देव माणसाला, डॉक्टरांना. आणि जवळ तुम्ही त्यांना सोडत नाही ना, तवर आम्ही इथनं जाणार नाही. आता तो सुटणार नाही, त्याला डायरेक्ट फासावर लटकलेला बघाल. आवाज खाली, नाही तर आत टाकून तुझं सगळं माच करेन. मॅडम हात जोडतो, पाया पडतो. अहो डॉक्टरांनी असं काय केलं नाही, खरंच सांगतो, काय केलं नाही त्यांनी. असं तुम्हाला वाटतं, पण माझ्यावर विश्वास ठेवा. त्या डॉक्टरांनी तुमच्या साधेपणाचा फायदा घेतलाय. डोळे उघडा. मॅडम, डॉक्टरांनी हे सगळं केलं ह्याचा काय पुरावा आहे तुमच्याकडे? कोर्टात केस उभी राहिली तर तुम्हाला सगळ्यांना पुरावे मिळतील. काय पुरावं बिरावं नाही ती तुमच्याकडं, मला माहितीये की. अहो डॉक्टरांसारखं माणूस असं कुणाला फसवणं शक्यच नाही. तुम्ही नाकारण त्रास देताय त्यांना. तुम्ही कोर्टात या. त्या देवी सिंग विरोधात माझ्याकडे काय काय पुरावे आहे ना हे सगळं तुम्हाला कळतील. मी काय म्हणतोय, ते कोर्ट कचेरीच्या भानगडी करण्यापेक्षा काय असेल ते हिथंच सेटलमेंट केली असती तर. शिकले बाहेर या. यांना टाका. याची सेटलमेंट बाहेर काढते मी. नाही नाही, ते तुम्हाला काय करायचं ते करा, आपला काही संबंध नाही हे मॅटरशी. ते डॉक्टरचा माझा काही संबंध नाही. हा नाही 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 नाही, तुम्हाला आम्हाला किती भ्या दाखवायचे का नाही तेवढं भ्या दाखवा, किती वरडायचे का नाही तेवढं वरडा. हा,
पण आता वकील साहेब तर आला का नाही इकडे, डॉक्टर साहेबांना सोडवून घेतल्या बगैर जाणार नाही म्हणजे जाणारच नाही बघा. नाही सुटणार. त्याने एवढ्या निरपराध लोकांना मारून त्यांचं काय केलंय हे सुद्धा माहित नाहीये. आणि तरी तो देवी सिंग सुटावा म्हणून तुम्ही प्रयत्न करताय. तो देवी सिंग नाही, आमचा डॉक्टर आहे, आमचा देव माणूस आहे तो. हे बघा मॅडम, माझं आईचं काळीज आहे आणि माझ्या लेकीच्या सुखासाठी मी वाटेल तर करेन. तुम्ही जर इथनं सोडलं नाही ना, आम्ही इथनं कुठं बी जाणार नाही. माझा काळीज सुद्धा एका आईचंच आहे. माझ्या माराला इंजेक्शन देऊन त्रास दिलाय, त्याला इतका सहजासहजी मी नाही सोडणार. त्यामुळे तुम्ही इथून सगळे निघा. तुम्ही जर रोज रोज इथे येऊन पोलिसांच्या कामात अडथळा आणला तर सगळ्यांना जेलमध्ये टाकेन मी. टाका, आम्ही नाही भेट. शिकरे टाका नाथ. नाही 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 नाही, नको नको, आम्हाला नाही पडायचं बाबा ह्याच्यात. हो चला आपण जाऊ, नाही तर आपल्याला फटका पडतील पोलिसांचं फुकट. बजा चल इथनं, उगाच आपल्यामुळे डॉक्टर अडकायला नको. मंगल चल. वय मम्मी चल. परत डॉक्टर्सनी काय झालं ना तर ते आपल्यालाच ओरडतात. त्यांना काय बी होणार नाही. चला तुम्ही. चल टोने चल. बजा चल. तुम्ही कामाला लागा. दिव्या मॅडम, तुम्ही चुकीच्या माणसाला पकडलंय. अहो मी तो काय ते सांग, देवी सिंग नाहीये मी देव माणूस आहे. आता खरं बोलायचं, फक्त खरं. अहो मॅडम मी खरंच बोलतो. तुम्ही का विनाकारण मला त्रास देताय? मी काही चुकीचं केलं नाहीये, का मला त्रास देताय? तू दिव्या सिंग सोबत प्रेमाचं नाटक केलंय, हे चुकलं तुझं. माझ्या माराला खोटा जीव लावला, तिला किडनॅप केलं, हे चुकलं तुझं. बायकांचा फायदा घेऊन त्यांच्या आयुष्याशी खेळलायस, हे चुकलं तुझं. निरपराध लोकांचा जीव घेतला, हे चुकलं तुझं. अजून वाचू तुझा चुकांचा पाडा? मॅडम मी काहीच नाही केलं, तुम्ही काय बोलता मला काहीच कळत नाहीये. आणि दिव्या मॅडम, मी प्रेमाचं नाटक नव्हतं केलं. माझं खरंच खूप प्रेम होतं तुमच्यावर आहे. आणि दिव्या मॅडम, लग्नाची मागणी तुम्ही मला करत होती, मी नाही. नीच माणसा, तुला प्रेमाचा अर्थ तरी माहितीये का? जानवर, जंगली जानवर आहेस तू. कोई जानवर इस तरह लोगों की जान ले सकता है. बोल बोल पटकन. सगळ्यात आधी तू कोणाचा आणि का खून केलास? रेशमाला का मारलास? अहो दिव्या मॅडम, तुम्ही काय बोलता मला खरंच काही कळत नाहीये. मी का कोणाचा जीव घेईन? मॅडम मी डॉक्टर आहे, उलट मी लोकांचा जीव वाचवतो. तुम्हाला माझं खोटं वाटतं? गावातल्या कुठल्याही माणसाला विचारा मी त्यांचा जीव वाचवला की नाही. दिव्या मॅडम, तुम्ही पाहिजे तेवढा छळ करा, पण असे खोटे आरोप नका लावू माझ्यावर. मी खरंच देव माणूस आहे, मी काही चूक नाही केलेली. तुला ओळखण्यात ने पुन्हा एकदा चुकले. एवढे खून केलेस तू, ते तू एवढा सहज कसा कबूल करशील हे माझ्या लक्षातच आलं नाही. मुझे लगता है तेरी खातिरदारी बहुत अच्छे से करनी पड़ी. उसके बिना तू नहीं मानने वाला. शिकरे, येस मॅडम. हा जोपर्यंत याचे गुन्हे कबूल करत नाही तोपर्यंत याला सोडून काढा. मी सांगते तोपर्यंत थांबायचं नाही. मॅडम बोल, एवढ्या लोकांना का मारलेस? मी नाही मारलं, काही नाही. शिकरे साहेब मी नाही. हो काय नाही.
बोल का मला तेवढं लोकांना नाही अहो, काय नाही केलेलं साहेब.